तमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य नमोऽभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददासि पदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकरं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजात सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सगना ललिता श्री विशाखान्वितांश। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गोतुषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। अशोक केशव प्रभूंनी मला फोन केला आणि मला म्हणले की वैष्णव प्रभूजी आणि व्रत प्रभू काय येणार नाहीत तर आपण थोडं प्रवचन द्या म्हणून। माझं काहीच नव्हती तयारी आणि 6:15 ते 7:30च्या दरम्यान प्रभूजींना फोन केला। आता काय जे काय थोडं काय मी वाचले ते आपल्याला सांगेन। क्षमा करा माझ्याकडून काही चुकलं तर माफ तरी करा ते शिक्षा तरी द्या। हरे कृष्ण। हरे कृष्ण। ज्यावेळेस पांडवांचे नातू अभिमन्यूंचे पुत्र परीक्षित महाराज पृथ्वीचे सम्राट होते आणि गंगा नदीच्या तटावरती त्यांना जे शुकदेव गोस्वामी म्हणजे शमीक ऋषींनी त्यांना त्यांचा एक दास पाठवलेला की तुम्हाला एक शाप दिलेला आहे, माझ्या मुलाने शाप दिलेला आहे शृंगीनं की 7 दिवसाच्या आत तुमचा तक्षक नाव घेऊन दंश करेल, 7व्या दिवशी तुमचा मृत्यू होणार आहे। तर तुम्ही भगवंतांना शरण जा। तर परीक्षित महाराजांनी सगळं ऐश्वर्य वगैरे सोडलं। ती कथा मी नंतर पुढे सांगतो। तर गंगा नदीच्या तटावरती परीक्षित महाराज ज्यावेळेस बसलेले, जसे आपण समर्थ रामदास स्वामींचं बघितलं चित्र तसे ते लोंगड आणि अंगावर काय वस्त्र नव्हतं त्यांच्या आणि गुडघ्यावरती बसलेले आणि जे शुकदेव गोस्वामी महाराज जे महर्षी व्यासांचे पुत्र आहेत ते आणि महर्षी व्यास हे भगवंतांचा एक अवतार आहे। तर हे शुकदेव गोस्वामी महाराजांनी जे ज्ञान घेतलेलं भगवंताने तेच त्यांना सांगायला आले आणि ज्यावेळेस 7 दिवस ही कथा चालू होती त्याच्यात परीक्षित महाराजांनी एक विचारलेला प्रश्न आहे त्यांना की भगवंता की मला भगवंतापर्यंत म्हणजे त्यांना भगवंतच म्हणायला कशी म्हणायला तर मला भगवंतापर्यंत मला जायचं आहे तर कसं जायचं। तर त्यांनी सांगितलं की जी आता वास्तविक कथा सांगतो मी ते 5,500 वर्षापूर्वी भगवंत अखंड ब्रह्मांडाचे मालक ते पृथ्वी लोकावर अवतीर्ण झाले। जे मथुरेमध्ये आल्यानंतर
देवकी आणि वसुदेवांच्या समोर म्हणजे जे वसुदेव आहेत त्यांच्या हृदयामध्ये आले आणि तिथून देवकीच्या हृदयामध्ये जाऊन गर्भातून परत बाहेर आले. जसं आपण 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये बाळ वाढत असतं तसे भगवंत नव्हते. आणि भगवंतांनी ज्यावेळेस चतुर्भुज रूप धारण केलं आणि समोर आले आणि मातांना सांगितलं आणि पितांना पण सांगितलं, मी तुम्हाला पुत्र म्हणून तुमच्याजवळ आलो आहे. तर त्यावेळेस देवकी माता म्हणते चतुर्भुज रूप मला नको आहे. कारण का चतुर्भुज रूप म्हणलं की कोण तुम्हाला विचारता नाही, म्हणजे मला विचारणार ना 4 भुजधारी हा मुलगा असा कसा असेल. तर त्याच्यासाठी मला भगवंता तुम्ही बालरूप दाखवा. तर भगवंताने माया, योगमाया आणि हे महामाया ह्याच्यामध्ये बांधून ठेवलेलं आणि भगवंताने त्यावेळेस सांगितलेलं की मला मी बालरूपामध्ये आल्यानंतर मला तुम्ही वसुदेवांना सांगितलेलं मला गोकुळामध्ये घेऊन जावा. तर ज्यावेळेस त्यांनी ते सगळं झालं आणि इथून हे वसुदेवांच्याकडं म्हणजे गोकुळात घेऊन गेले. जे घेऊन गेल्यानंतर नंद महाराजांच्या इथं ठेवल्यानंतर तिथनं पुढं भगवंतांची लीला चालू झाल्या. भगवंत हे म्हणजे जसं आपलं मन आपल्या जागेवर नसतं, आपल्या म्हणजे आजूबाजूला कुठेही विचार करतं. तसं लहान बाळ बघा एका जागेवर बसत नाही, तसं भगवंत होते, एका जागेवर स्थिर नव्हते. तर भगवंतांनी ज्या लीला केल्या त्याच्यामध्ये भगवंतांनी असुरांचा पण वध केला आणि जास्तीत जास्त भगवंतांनी वध करण्याच्या जागो पहिले बलरामजी गेलेले सुरुवातीला आणि त्यांच्याकडून काय झालं तर भगवंत करायच्या म्हणजे असुरांचं वध. भगवंतांनी गोपींच्या घरातून म्हणजे घरामध्ये जाऊन माठ पण फोडायची आणि लोणी पण खायची आणि लोणी खाऊन माठ फोडून जायची. का तर तिथे एक माझं पुरावा म्हणून. आणि गोपिका ह्या शिक्षा पण द्यायच्या म्हणलं तर कसं द्यायच्या, कारण भगवंतांना बघितलं की मोहित पडायच्या. आणि हे करून भगवंत ज्यावेळेस आपण यमुनेच्या तटावर बसलेले भगवंत आणि ह्या गोपिका स्नान करायला गेल्या तर भगवंतांनी त्यांची वस्त्र पण चोरली. तर का वस्त्र चोरली ह्याच्यामागचं कारण माहिती आहे आपल्याला. तर ज्यावेळेस स्त्रिया वस्त्र विरहित स्नान करतात ना तर जल देव आहेत, पण पाण्याचे एक देवता आहे, पवन देवता पण आहे, वायू देवता म्हटलं जातं. अशा देवता आहेत, चंद्रदेव आहे, सूर्यदेव आहेत, हे त्यांचं नजर जाते त्यांच्यावर स्त्रियांवर आणि पाप मानत येतं. म्हणून भगवंतांनी त्यांचे वस्त्र चोरून त्यांना शिक्षा दिलेली की तुम्ही जेणेकरून वस्त्र विरहित नाही स्नान करायचं, वस्त्र घालून स्नान करावं हे भगवंतांनी दाखवून दिले आत्तापर्यंतच्या पिढीला. आणि त्याच्यानंतर भगवंत हे सांदीपन मुनींच्या आश्रमामध्ये पण जाऊन ज्ञानग्रहण करायचे. भगवंतांनी सुदामाच्या बरोबर पण मैत्री केली बरं. आणि भगवंतांनी ज्यावेळेस मथुरेमध्ये जाऊन त्यांचे मामा कंस मामा त्यांचा वध पण केला. असे भगवंत ज्यावेळेस पांडवांच्या बाजूने उभे राहण्याचं कारण काय, आता आत्या होती त्यांची बरोबर ना कुंती महाराणी. तर मग त्यांच्या बाजूने कारण का त्यांचा विश्वास होता पांडवांचा भगवंतावर. मग या भगवंतावर विश्वास असल्यामुळे भगवंत त्यांच्या बाजूने होते. मग 7 अक्षौहिणी सेना पांडवांची होती आणि 11 अक्षौहिणी सेना कौरवांची होती बरोबर. तर मग पांडवांचा विजय करून देणारे भगवंताने हे समोर होते. म्हणजे जर आता मला वाटतं 3रं टर्म आहे ना नरेंद्र मोदींचं. नरेंद्र मोदी गाडीमध्ये बसतात पण ड्रायव्हरची जागा नाही घेत बरोबर ना. मग भगवंताने जे रथ चालवायला घेतला तर भगवंत स्वतः रथ चालवत होते. ती जागा भगवंतांची नव्हती, पण भक्तासाठी भगवंत काय करू शकतात ते बघा. अशी एक कथा आहे तुकाराम महाराजांची. तर तुकाराम महाराज जसं भगवंत भक्तासाठी धाम कशी येतात बघ मदतीला. तर देवामध्ये तुकाराम महाराज ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे खूप ऐश्वर्य होते, धन दौलत भरपूर होते आणि तुकाराम महाराज खूप भगवंताची भक्ती करायची. म्हणजे मुळातच ते म्हणजे गोलकातून आलेले. मग ही तुकाराम महाराजांची पत्नी होती जिचं नाव जिजाबाई, म्हणजे लाडाने आवडी म्हणायची. तर ही जिजाबाईंच्याबरोबर विवाह झाला. तर तुकाराम महाराजांकडं एक व्यापारी होते तुकाराम महाराज. तर भरपूर व्यापाऱ्याने त्यांना बुडवलं आणि तुकाराम महाराज गरीब झाले. तर तुकाराम महाराज साध्या घरामध्ये राहायचे आणि
कोणाला भिक्षा तर मागायची नाही, तुकारामांनी ठरवलेलं कधीच मागायची नाही, भीक मागायची नाही. कोणाची इथं चाकरी करायची म्हणले तरी करतील असे करायचे तुकाराम महाराज. तर आवडीनं काही विचार केला की माझा पती कुणाकडे जाणार नाही, आपल्याला 2-3 मुलं आहेत, तर त्यांची उदरनिर्वाह कसं करणार, बरं ह्यांना काय काम नाही. मग आवडी रागाने त्यांना बोलायची. आणि एक दिवशी सावकाराकडे गेली आवडी, विजय जिजाबाई त्यांची पत्नी. आणि गेल्यानंतर त्यांना म्हणते, सावकारांना म्हणते की थोडी मला मदत करा, की मला थोडी लक्ष्मी द्या, की मी यांना यांचा धंदा करायचा काय ते व्यवसाय करता येईल यावर, म्हणून थोडी लक्ष्मी द्या. तर सावकार त्यांच्याकडून लिहून घेतो. पण लिहिण्यासाठी काय होतं, गरज होतं, बाकी काहीच नव्हतं. तर दिले, लक्ष्मी दिली. तर ती जिजाबाई आली. घरी आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणली ही घ्या लक्ष्मी आणि तुम्ही काय व्यवसाय करा मिरच्याचा. तर हे मिरच्याचा व्यवसाय करायसाठी तुकाराम महाराजांना घेऊन गेले, मार्केटमध्ये घेऊन गेले, बाजारात घेऊन गेल्यानंतर मिरच्याची 3 पोती घेतलीत. लक्ष्मी होती जेवढी तेवढी 3 पोती घेतलीत. 3 पोती घेतलीत. त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथं व्यवसाय करू नका, म्हणजे इथं विक्री करू नका, कारण की इथं तुम्हाला लोक फसवतील, म्हणून तुम्ही बाहेर गावाला जा कुठेतरी लांब. तर तुकाराम महाराजांना सांगितलं कोकणामध्ये जायला. तर तुकाराम महाराजांनी एक बैलगाडी बघितली, अशी बाजूवाल्यांना सांगितली मला एक बैल द्या आणि बैलगाडी द्या बरोबर. तर त्यांची घरातली भांडी लागणारी गोष्टी म्हणजे स्वयंपाकासाठी, कारण कोकणामध्ये जायचे तर त्यावेळेस रस्ता पण तसा डांबरी नव्हता, साधा रस्ता होता. तर तुकाराम महाराज ज्यावेळेस पुण्यातून कोकणामध्ये गेले तर त्या काळी असं होतं 1600 शतकामध्ये की आत्ता जी गावं असतात गावामध्ये घरं किती असतात, जवळजवळ 500-700 घरांचा उंबरठा असतो बरोबर पूर्वी. तर त्यावेळेस एक 10-15 घरं असली की गाव तयार असायचं. हे गाव असं एवढं मोठं नसायचं. तर ज्यावेळेस तुकाराम महाराज तिथं गेल्यानंतर एक गावाच्या बाहेर एक टेकडी होती. टेकडीवर शिवजींचं मंदिर होतं. आता तुमच्या ठिकाणी बसले दिसतं शिवजींचं मंदिर होतं टेकड्यावरती. आणि तुकाराम महाराज पायथ्याला बसलेले. वडाचं झाड होतं तिथं. बैलगाडीतले बैल सोडले आणि चारा वगैरे घातलं, कारण बैलगाडीच्या खाली ना दोन्ही चाकांच्या खालीवर मध्येमध्ये पेंड्या असायच्या वैरणीच्या. पहिले लोक तसे करायचे आणि ते पेंड्या वगैरे बैलानं घातल्या खायला. तुकारामाने पोतं हातारलं आणि मिरच्याचं एक पोतं मोकळं केलं आणि मिरच्याचा ढीग तयार झाला एक पोत्याचा. तर स्त्रिया यायला लागल्या. सकाळची वेळ होती, आरतीची तयारी होती. शिवजींच्या मंदिरामध्ये स्त्रिया चाललं एक 5-6 जणी निघालेल्या. जाताना बघितलं, विचारलं, कारण का टाईम नव्हता, ती वेळ नव्हती तशी. आणि तिथं आरती वगैरे झाली, देवदर्शन घेतलं स्त्रियांनी. ते खाली आल्यानंतर आता घरी जाताना आता मिरच्या दिसतात. कोकणामध्ये मिरच्या खूप महाग असतात, कारण का आपल्या इकडं मिरच्या स्वस्त भेटतात, पण कोकणामध्ये मिरच्या भेटत नाही. तर तिथं स्त्रियांनी विचारलं की मिरच्या कशा बुवा, तर म्हणजे महाराज. तर त्यावेळेस बुवा पण म्हणायचे, महाराज पण म्हणजे अशी लोक म्हणजे अशिक्षित होते. तर बुवा मिरच्या कशा, तर म्हणजे मिरच्या अशा कशा द्या ना, एवढे किलो काय ठरलं असेल त्यावेळेस. तर त्यांनी मिरच्या दिल्या, कोण म्हणते 5 किलो, कोण म्हणते 2 किलो, असं करून मिरच्या थोड्या घेऊन गेला स्त्रिया. गावात गेल्यानंतर आता बातमी गावकऱ्यांना कळाली बरोबर ना. आता स्त्रियांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये कधीच राहत नाही, कारण का युधिष्ठिर महाराजांनी शाप दिला बरोबर ना, कुंती महाराजांना शाप दिला तसं. तर सगळ्या स्त्रिया यायला लागल्या, गाव जमा झालं. आणि तुकाराम महाराज ते पोतं संपायच्या अगोदर तुकाराम महाराज ध्यानाला बसले भगवंतांच्या. तर भगवंतांच्या ध्यानाला बसले, ध्यान करत होते, नामस्मरण करत होते. आणि कोण विचारायचं, बुवा मिरच्या द्या 5 किलो. तर ते म्हणायला लागले, आता माझी म्हणजे डिस्कनेक्ट होतो माझा. जसं आपण एकमेकाशी कॉल करतो, म्हणजे कॉल कट झाला की आपण परत कॉल करतो, तसं भगवंतांच्या बरोबर ते ध्यान लावत होते. तर मध्येच त्यांना हे व्हायचं, विचलित व्हायचं मन. तर ते म्हणायला लागले, तुम्ही तुमच्या मिरच्या घ्या, लक्ष्मी इथं ठेवा. काही जणांनी मिरच्या घेतल्या, लक्ष्मी काय दिलीच नाही आणि मिरच्या संपल्या. एक पोतं राहिलं बघ. आणि ध्यान लावून पूर्ण झालं. सायंकाळचा टाईम होता, वेळ होती. तर एक गावातला एखादा असतो ना भाईगिरी असणारा कोण असतो, हां तर
तो काय करा, तो आला आणि म्हणला बुवा मिरच्या द्या ना. ते म्हणले एवढे एक पोतं आहे, किती हवे? म्हणजे घरात खाणारे तोंड भरपूर येतं काय. तर म्हणले मिरच्याचं एक पोतं हवं आहे. तर म्हणले घेऊन जा. तर म्हणले पैसे 2 दिवसांनी देणार. म्हणले 2 दिवस नको, मी इथं नाही आहे 2 दिवस, उद्या देतो तुम्हाला. मिरच्याचं पोतं घेऊन गेला तो काय. घेऊन गेल्यानंतर आता त्यांनी विचार केला, पैसे तर सकाळी ज्या स्त्रियांनी 4-5 स्त्रिया आल्या त्यांनी जी लक्ष्मी दिलेली तेवढीच लक्ष्मी होती. बरं आता तेवढ्या लक्ष्मीमध्ये काय करणार? बरं मागायचं कुणाला माहिती नाही, अनोळखी लोक करणार काय. गावात आपण नवीन आलेलो आहे, कुणाचं घर कुठेही माहिती नाही, आणि किती जण किती मिरच्या घेतल्या किती किलो ही माहिती नाही. तुकाराम महाराजांनी गेले वाणीकडे गेले, म्हणजे त्यावेळेस किरणमालाचं दुकान होतं वाणीकडे. तिकडे गेल्यानंतर त्यांनी थोडे म्हणजे भाजीपाला घेतला आणि सांगायची सोय केली. मग हे शिवजींना हे सगळं दिसत होतं. बघा शिवजी हे भगवंतांचे भक्त आहेत. बघा त्यांना खूप राग आला. बघा भक्ताच्या प्रती किती भगवंत करतात बघा. आता हे ना तर शिवजी आले काय, तर हे चुलीवरती भाजी बनवायला सुरुवात केली. भाजी वगैरे बनवून झाली. तुकाराम महाराज रोज भोग लावायचे, जसे आपण भक्त लावतो भोग भगवंतांना, नंतर प्रसाद म्हणून घेतो. तर शिवजी आले वाट सुरसर घेऊन आल्यानंतर म्हणतात महाराज प्रणाम. तर म्हणले कुठून आलात? तर म्हणले आम्ही पुण्यातून आलो रे, देहूतून. तर म्हणले आपण कुठून आलात? तर म्हणले मला खूप लांब जायचं आहे, पण आज रात्र झाले, आपल्या इथं मुक्कामाला थांबू का? तर तुकाराम महाराज म्हणले थांबा, चालेल, मी एकटाच आहे, माझ्यावर भगवंत आहेत, तुम्ही असलं तर काय. तर ती व्यक्ती थांबली. भगवंताला भोग वगैरे दाखवला, नंतर यांनी प्रसाद घेतला. तुकाराम महाराजांना म्हणले आता झोपतो मी खाली. तुकाराम महाराज म्हणले, शिवजी म्हणले नाही, मी तुमच्याकडे आलेलो आहे, मी खाली झोपतो, तुम्ही बैलगाडी झोपा. तर तुकाराम महाराज म्हणले अतिथी देवो भव, तुम्ही आमच्याकडे आलाय, तुम्ही बैलगाडी झोपा, मी खाली झोपतो. तुकाराम महाराज अंथरुणावर टाकलं, तुकाराम महाराज झोपले. आणि शिवजी झोपल्यानंतर शिवजी पहाटे 4:30 वाजता आता चालू असते आरती वगैरे, पुजाऱ्यांची तयारी असते. आता आरतीला सायंकाळ म्हणजे सकाळी 7च्या दरम्यान स्त्री येणार, भक्त येणार आहेत. त्याच्यामुळे शिवजी लवकर उठले आणि डायरेक्ट मंदिरात जाऊन बसले, परत बदलून आहे त्या स्थितीत. तुकाराम महाराज उठले आणि म्हणले कुठे गेलं वाटसर, बहुतेक गेलं असेल. तर आता काय करायचं, आता तर आपल्याला घरी जायचे, लक्ष्मी तर नाही आहे. ज्यांना आपण मिरच्या दिल्या त्यांची नावं पण माहिती नाहीत, किती किलो दिले हे पण माहिती नाही. आता काय करायचं? आता घरी पत्नी तर आपल्याला बोलणार आहे, आपली बायको आपल्याला बोलणार, रागावणार, मुलं तर उपाशी आहेत, कसं करायचं संसार? मग भगवंत वैकुंठातून आले. जी आता मी बोललो ना, भगवंतांना ज्यावेळेस आपण समर्पण करतो सगळं, तर भगवंत आपल्याला धावून येतात आपल्या मदतीला. तर भगवंत एका विठ्ठू म्हणून नोकराच्या रूपात आले, गावात आले. आणि भगवंत आले म्हणतात, दरवाजे डोकावतात, ओ मावशी दरवाजे उघडा, दरवाजे उघडतात. म्हणतात एक लहान मुलाच्या रूपात येतात आणि म्हणतात की तुम्ही 2 किलो मिरच्या घेतल्या आमच्या मालकाकडून, तर 2 किलो मिरच्यांचे पैसे द्या. बघा तर ती म्हणते हां मी देते. दुसऱ्या घरात जातात, म्हणतात 5 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 किलोचे पैसे द्या. कोण म्हणतात? भगवंत, विठ्ठल म्हणतात. पण काय म्हणतात, विठ्ठूच्या एक विठ्ठूदास म्हणून एक रूपात येतात. आणि त्यात तू कोण रे? तर म्हणजे विठ्ठूदास म्हणून त्यांचा एक सेवक आहे, नोकर. बघा भगवंत भक्तासाठी नोकर पण बनतात. तर तिथे म्हणते मी घेतली नाही 5 किलो. म्हणली मला माहिती आहे की. तर ती काय विचार करते, जसा बगाळा असतो ना, बगाळा पाण्यावरती ज्यावेळेस नदीवरती बसतो, नदीच्या तिथे उभा राहतो, मासा खाण्यासाठी एक पाय वर करतो, तप करायला बसतो बघा, म्हणजे एक पाय वर करतो, एक पाय पाण्यात असतो आणि ध्यान लावतो. कुठं मासा येतो डायरेक्ट उचलतो. बुवा पण तसाच असेल, डोळा बंद करून, म्हणजे असं तिचं म्हणणं आहे, डोळा बंद करून कसं काय मिरच्या घेतल्या आणि माझ्या त्याच्यात सेवकाला पाठवून दिला अशी बोलते. म्हणते हो तुम्ही नीट बोला, माझे मालक येते. कोण? हा विठ्ठल म्हणतो दास. ते करून त्यांच्याकडून लक्ष्मी घेते. झाल्यानंतर सगळ्यांकडून लक्ष्मी घेतात ते भगवंत आणि जातात कुठं, जो प्रभूजी म्हणला तुम्ही डॉन, हां तो बाहेगिरी असणार गावातला टाक्या, तर त्याच्याकडे जातात आणि म्हणतात की तुम्ही एक पोतं घेतलेलं आहे मिरच्याचं, तर ते मिरच्याच्या पोत्याचे पैसे द्या लक्ष्मी.
तर तो म्हणतो नाही देत म्हणले. काय करायचं का, पहिलीच ह्याची भाषा तशी. तर ते म्हणतात नाही तर मी इथं बोंब ठोकेन, गाव एकत्र करेन. तर म्हणते करायचं कर, सगळ्यांना बोलवतात. त्यावेळेस सरपंच नव्हते, पाटील होते त्यावेळेस. पाटील येतात. काय झालं, तो मुलगा काय म्हणतो की आमच्या मालकाकडून त्यांनी एक पोतं मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची लक्ष्मी राहिलेली आहे. तर ते आता मालक मला बोलतील की लक्ष्मी घेऊन आणायलाच जा, आणि घेऊन नाही आलास तर तुला फटके. तर आता मी काय करू. तर पाटील म्हणतात की बाबा दे. तर पाटलांचं ऐकत नाही. तर तो म्हणतात काय बघा, विठ्ठल काय म्हणतात, पुढं पिंपळाचं झाड आहे त्याला मी फास लावेन. काय म्हणतात, स्वतः म्हणतात भगवंत. मग सगळे गावकरी ओरडतात त्याला, अरे तू गावातल्यांची नावं खराब करतोस का बाहेरच्या गावात जाऊन. ते पण दुसऱ्या गावात गेले, व्यापारी आहेत ते, दुसऱ्या गावात गेले मिरची विकायला, तिथं आपल्या गावाचं नाव खराब करणार ना. मग तू लक्ष्मी तरी दे. पाटील म्हणतो नाही तर गावात थांबू नको. मग तो लक्ष्मी देतो तिथं. ते जातात आणि बाहेर आल्यानंतर पाटलाच्या बरोबर येतो तो दास आणि सांगतो की मी आता माझ्या मालकाकडे जात नाही, तुम्ही जावा ही लक्ष्मी घेऊन. तुम्ही काय सांगा, आमच्या गावाचं नाव खराब करू नका, दुसऱ्या गावात जाऊन ही लक्ष्मी मी गोळा केली असं सांगा. आणि पाटील जातात, तुकाराम महाराजाकडे जातात आणि म्हणतात की बुवा, त्यांना माहिती नसते तुकाराम महाराज कोण आहेत. तर महाराज तर आमच्या गावाचं नाव खराब करू ना, ही लक्ष्मी मीच गोळा केलेली. तर म्हणतात तुम्ही कशी गोळा करणार, तुम्हाला काय माहिती. तर म्हणतात तुमचा एक नोकर पाठवलेला, त्यांनी मला ही लक्ष्मी. कोण नोकर कोण होते, मी तर एकटाच आहे, माझ्याबरोबर कोण नाही नोकर वगैरे. तर ते म्हणतात विठ्ठू म्हणून होता. मग भगवंतांचं नाव ऐकलं की तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि मग म्हणतात माझ्यासाठी तू दास पण झालास, अशी कथा. मग असं म्हणलं जातं की ज्यावेळेस भगवंत पांडवांच्याकडे जातात ना, तर पांडवांची परीक्षा पण येत होते भगवंत. बघा की ज्यावेळेस अक्षाग्रह पण जाळला त्यावेळेस विदुरांना पाठवलं भगवंताने. आणि कोड्यामध्ये पण विदुरांनी सांगितलेलं आहे युधिष्ठिर महाराजांना की तुम्ही ह्या लाक्षागृहातून बाहेर जावा, अग्नी येणार इथं म्हणजे लाक्षागृह पेटवणार आहे, तिथनं पण तुम्ही बाहेर पडला. त्याच्यानंतर जी पांचालिकाचं पण वस्त्रहरण चिरहरण होतं, तिथं पण भगवंत आले धावून. ज्यावेळेस भीमाला पण विष द्यायचा प्रयत्न केला, बरोबर. तर भीमाचा पण त्यातून भीमाला बाहेर काढलं. मग अर्जुन आणि सगळे पांडव एक नाही, 5 पांडव भगवंतांना समर्पण केलं पूर्ण. आणि भगवंतांनी विजय निर्माण करून दिला. आणि ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना ज्यावेळेस राज्य दिलं, त्यावेळेस ज्यावेळेस सिंहासनावर बसवलं, त्यावेळेस भगवंतांनी त्यांना राजमुकुट घातला आणि भगवंत म्हणले की मला आता जावे लागणार आहे. आणि ज्यावेळेस ह्या वेळेच्या अगोदरचा काळ होता, ज्यावेळेस ही जी कौरवांची माता असते गांधारी, ही गांधारीला माहिती पडतं की माझे 100 पुत्र मेलेले आहेत. तर गांधारीला खूप राग येतो आणि भगवंतांना माहिती असतं. आणि भगवंतांना माहिती असते की ही गांधारी डायरेक्ट शाप कुणाला देणार, युधिष्ठिर महाराजांना. म्हणून भगवंत युधिष्ठिर महाराजांना मागे ठेवतात आणि भगवंत स्वतः कुरुक्षेत्रावर गांधारीच्या समोर जातात. म्हणतात हे सगळं मीच केलेलं आहे. तर त्यावेळेस गांधारी शाप देते की तुझा पण यज्ञवंश नष्ट होईल, माझे जसं कुळामधले सगळे पुत्र जर संपले तसे तुझ्या पण घरातले सगळे पुत्र नष्ट होतील, मरतील युद्धाने. तर भगवंत बघा भक्ताला मागा करतील, भगवंत पुढे जातील. त्याच्यानंतर भगवंत ज्यावेळेस द्वारकेला येतात, द्वारकेला येताना भागवतामध्ये असं सांगितलं होतं, भगवंत ज्यावेळेस येतात तर भगवंतांनी ज्यावेळेस लीला केला तर 125-128 वर्ष भगवंत पृथ्वी लोकावर राहिले, बरोबर. तर भगवंत ज्यावेळेस द्वारकेला येतात त्यावेळेस वेश्या पण होत्या. त्या वेश्या बाल्कनीतनं पण बघवत होत्या की वेश्या अशा बघायच्या की हा माझा मालक आहे, या भावनेतून भगवंतांना होत्या. आणि ज्यावेळेस जे द्वारकेचे ज्यावेळेस जे तिथले ब्रजवासी होते तिथं पण होते ते, त्यावेळेस भगवंतांना आलिंगन करत होते, फुलं टाकलेली भगवंताच्या पायाने आणि वर्णी पुष्पवृष्टी पण होती भगवंतांच्या अंगावरती. भगवंत ज्यावेळेस आले तर जसा राजा येतो म्हणजे मुकुट, सगळे वस्त्र घातलेले आणि सगळे
सैन्य घेऊन आलेले, तसे भगवंत आलेले. आल्यानंतर ज्या त्यांच्या माता होत्या, तर माता जशी आईला दूध ऑटोमॅटिक म्हणजे अचानक चालू होतं पुत्र झाल्यानंतर, तसं मातेला पण दूध तयार झालेलं असं भगवंताच्या प्रती. एवढी माता भगवंतासाठी एवढी ही झालेली की भगवंतांना बघतानीच आपल्याला म्हणजे स्तनपान करावं इथपर्यंत मातेचं प्रेम तयार झालेलं आहे. भगवंत ज्यावेळेस येतात आणि नंद महाराजांना दर्शन म्हणजे नंद महाराजांच्या चरणावर दंडवत घालतात. बघा, भगवंत नंद महाराजांचे पुत्र आहेत तरी त्यांच्या पुढे दंडवत घातला. मातेच्या जवळ बसले आणि ज्यावेळेस त्यांच्या 16,108 पत्न्या होत्या त्यावेळेस लांबून बघत होत्या भगवंतांना, पण आलिंगन देऊ शकत नव्हत्या कारण सगळे गावातले म्हणजे लोक होते ना, भक्त होते भरपूर त्यावेळेस भक्तच होते ना भगवंत. तर द्वारकेमध्ये भगवंतांना मिठी कशी मारायची पत्नीला, म्हणून डोळे बंद केले आणि डोळे बंद करूनच मनानेच मिठी मारली. आणि ज्यावेळेस त्यांच्या पत्नीला 10 मुलं होती बरोबर, तर जेवढी मुलं होतीत ना ती भगवंतांच्या मांडीवर येऊन बसायची, असे भगवंत होते. मग भगवंतांनी ज्यावेळेस सांगितलं की आता राज्य वगैरे करायला सुरुवात केली, भगवंतांना माहिती होतं की आता इथनं पुढं आता आपलं यदुवंश संपणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांचा मुलगा सांब, भगवंताचा पुत्र सांब, ते ज्यावेळेस सांब हे ज्यावेळेस मित्रांच्या बरोबर आपल्या दुर्वासा मुनींच्या आश्रमामध्ये गेलेले आणि त्यावेळेस तिथं गेल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांनी मस्करी केलेली, पोटाला एक फडकं बांधून गेलेले. आणि म्हणलं ते मित्र म्हणले की ह्यांच्या गर्भामध्ये काय मुलगा आहे का काय मुलगी म्हणजे आहे. तर ते म्हणले की हा मुलगा असून हे माझ्याबरोबर मस्करी करतोय म्हणजे म्हणजे माझं एक ध्यान भटकावतोय, याला शाप देतो, तुझ्या पोटी उखळ म्हणजे मुसळ जन्माला येईल. आणि मुसळ आलं ना त्यांना जन्माला. मग ज्यावेळेस हे जे बलरामजी होते ते मुसळाचे तुकडे करतात बारीक बारीक आणि समुद्राच्या मध्ये फेकतात आणि हा शाप त्यांना लागलेला असतो. हा मुसळानेच त्यांचा वध होणार आहे, जे बांबू तयार होते नाश करेल. हो, तर त्यावेळेस ज्यावेळेस तो सांब मदिरा पितो आणि मदिरा पिल्यानंतर त्याला समजत पण नाही की आपले मोठे चुलते म्हणजे कोण आपले बलरामजी, ह्या बलरामजींना पण तो उलट बोलायला लागला. बघा, ज्यावेळेस आपल्याला प्रवाद सांगतात की 4 नियमाचं पालन करावं, व्यभिचार, नशापान, जुगार आणि मांसाहार. नशापान केल्यानंतर आपली बुद्धी भ्रष्ट होती, आपल्याला कळत नाही आपल्याला समोरच्या व्यक्तीला कोण आहे, कसं बोलावं काय. तसं हा सांब बोलायला लागला. मग भगवंताने त्यांच्यावर युद्ध पुकारलं. मग भगवंताने युद्ध पुकारल्यानंतर सगळं झालं आणि ज्यावेळेस हे ब्रह्मदेव हे आले, ब्रह्मदेव आल्यानंतर भगवंतांना म्हणतात की स्तुती गायला चालू करतात. ज्यावेळेस देवी देवता येतात ब्रह्मदेव हे प्रमुख असतात तिथं. ब्रह्मदेव ज्यावेळेस म्हणतात की ब्रह्मसंहितेत 5व्या स्कंदातील पहिला अध्याय पहिला श्लोक आहे, ते काय म्हणतात की ब्रह्मदेव स्तुती करतात, ईश्वरम परम कृष्णम सच्चिदानंद विग्रहम अनादिर आदिर गोविंदम सर्व कारणकार. भगवंताची स्तुती गायला सुरुवात करतात आणि भगवंतांना म्हणतात आता आपण हे लीला पूर्ण केलेले आहेत, आता आपण आपल्या स्वधामाला निघा, चला निघा म्हणजे परत या. तर आम्ही विनंती करतो. तर भगवंत ठीक आहे म्हणले. भगवंत जाताना म्हणले ठीक म्हणले की तुम्ही चला पुढे, मी पण येतो, काय थोडे राहिलेले आहेत माझे इथं माझं कार्य आहे ते मी पूर्ण करून येतो. हे निघून गेले बाकीचे. तर ज्यावेळेस भगवंत जाणार त्यावेळेस त्यांचे मित्र कोण होते, तर उद्धवजी होते. जे वेळेस मागच्या वेळेस सांगितलेली कथा तिथूनच पुढे सांगतो. हे उद्धवजींना आता सांगायचं, मित्राला सांगायचं झालं तर आपण मी बाहेर कुठे जायचं तर मित्राला सांगणार ना, आपण कायमचं जाणार आहे बाहेर. तर मग उद्धवजीला सांगतात की द्वारकेपासून प्रभास क्षेत्र वाईस थोडं लांब आहे, तिथं घेऊन जातात उद्धवजीला ही सगळी कथा सांगतात की मी आता पूर्ण हे इथं मी आलो, पांडवांच्या बरोबर राहिलो, काय लीला केला, पांडवांना राज्य दिलं आणि राज्याभिषेक पण युधिष्ठिर महाराजांचा करून मी आता हे निघालो स्वधामाला. तर तुम्ही आता इथनं पुढं प्रचार करा माझा. तर
जे उद्धवजी होते हे उद्धवजी भगवंतांचा एक सेम टू सेम चेहरा होता, सेम टू सेम दिसायला. जे भगवंताने दुसऱ्या दिवशी वस्त्र काढलं तर ते वस्त्र उद्धवजी घालायचे. फक्त उद्धवजींच्या डोक्यामध्ये मोरपीस नसायचं, अशी उद्धवजी होती. पण कुणाला वाटणार पण नाही भगवंताने उद्धवजी बोलीत, अशी उद्धवजी दिसायला होती. तर भगवंतांना म्हणतात, विनंती करतात की भगवंता तुम्ही कुठे चाललाय, मी तुमच्याबरोबर येतो. तर भगवंता म्हणतात मी स्वधामान चाललोय, तर माझ्या पश्चात तू चालू कर आता इथनं पुढं, आणि ज्यावेळेस मी तुला सांगेन त्यावेळेस तू यायचं स्वधामान. तर भगवंतांना म्हणतात की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, जसं पाण्याविना मासा राहू शकत नाही तसं मी तुमच्या विना राहू शकत नाही. तर भगवंत त्यांना म्हणतात मी माझी तुला आज्ञा आहे. तर ते उद्धवजी तयार होतात आणि भगवंत निघून जातात. भगवंत निघून जाण्याच्या पूर्वी भगवंत त्यांना सांगतात भागवतम. आणि ज्यावेळेस उद्धवजींचा त्यांचा संवाद असतो त्यावेळेस भागवत म्हणजे भागवतम आणि भगवंत हे वेगळे नसून भागवतांच्या ह्याच्यात भगवंत रूपात झाले. आणि तिथनं पुढं जे उद्धवजी प्रचार करत आपले हस्तिनापूरला जातात. आणि हस्तिनापूरला जाताना तर ज्यावेळेस अर्जुनाला हे म्हणजे युधिष्ठिर महाराजांनी समजतं की काहीतरी विचलित घडतंय, त्यावेळी युधिष्ठिर महाराज अर्जुनाला सांगतात तू काय कर, द्वारकेला जा आणि द्वारकेला जाऊन जे आपले माधव आहेत ते कशी आहेत त्यांची विचारपूस कर, कारण त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली. तर अर्जुन ज्यावेळेस जातो द्वारकेला, त्यावेळेस द्वारकेला जाताना अर्जुन बघतो तर सगळं अवघड झालं. भगवंत निघून जातात. अर्जुन रडायला लागतो. अर्जुन रडतो आणि ज्यावेळेस अर्जुनाला ही गोष्ट समजते त्यातला मधला काळ असतो, उद्धवजी त्यांना सांगतात की असं असं आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे की तू सगळे त्यांच्या गोपिक आहेत, त्यांची पत्नी आहेत, त्यांना घेऊन त्यांना हस्तिनापूरला घेऊन जा. आणि ज्यावेळेस अर्जुन ह्या रथामध्ये गोपिकांना सगळ्यांना घेऊन जातो, घेऊन जाताना द्वारका बुडते. आणि ज्यावेळेस उद्धवजी ज्या ठिकाणी बसतात तिथं आपला गोवर्धनच्या त्याच ठिकाणी उद्धवजी बसतात आणि ज्या गोपिका असतात त्यांच्या राणी असतात पत्नी त्या खाली बसतात. उद्धवजी ज्ञान द्यायला सुरुवात करतात भागवतांचं. तर भगवंत असे आहेत की भगवंत भक्तासाठी भुकेलेले आहेत. क्षमा करा मी एवढंच सांगतो आणि मला जेवढं होतं माहिती तेवढं मी सांगितलं. हरे कृष्ण. माहिती